स्टेटमेंट देतो मी, स्टेटमेंट देतो असं पूर्ण का शब्द बोलणार आहे असं। जय सर, मैं सिपाही बांगर सूरज। आज मेरे घर पर हमला हुआ। आज मेरे बच्चा, मेरी बीवी, मेरी माँ, मेरे भाई, मेरा छोटा भाई, मेरा बाप, ये मेरा बड़ा भाई है। सर सबको हम बेतरतीबी मारा है हमें। कल ही छुट्टी पे आया था साहब। आज मेरे को ज़्यादा मतलब मेरे घर पे ज़्यादा आज हल्ला हुआ। इन लोगों ने मेरे पूरा मिलकर मेरे घर पर हमला किया साहब। आप जल्दी जल्दी कार्रवाई करें साहब, नहीं तो मैं छुट्टी से नहीं आऊँगा। जैन साहब। जैन सर, मी सिपाही बांगर सूरज, मी दार्जिलिंगमध्ये कार्यरत आहे। मी 23 तारखेला सुट्टीवर घरी आलो। 24 तारखेला माझ्या घरावर हमला झालेला आहे आणि 1 ते 40 जणांना माझ्या घरावर हमला, घरात घुसून मला मारलेला आहे। आणि आज मी कलेक्टर ऑफिसला आलेलो, तर कलेक्टर साहेबांनी लोणार पोलीस स्टेशन PIला कॉल केला। त्यांनी सांगितलं की हे कुटुंब म्हणजे आपसातला मामला आहे, की त्याचं कुटुंब मोठं की आमचं कुटुंब मोठं, असं भांडण सांगितलेलं आहे PI साहेबांना। आणि त्याने काही कारवाई केली नाही अजून त्याच्यावर। आणि आज आमच्या सगळ्याला आज बुलढाणा ऑफिसला बोलवलं आहे। न्याय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आज मी उद्या ड्युटीवर जाणार नाही। नाहीतर मी मतलब फौजमध्ये हा भरोसा सोडून देईन की इंडियन आर्मी ही याची इज्जतच नाही। नाहीतर मी मंत्रीशी मतलब पुढं गृह मंत्रालयामध्ये जाऊन माझा न्याय मिळेल याची मी दखल घेतो आणि मला न्याय मिळेल याची मी हे करतो। जैन सर, भांडणाचं नेमकं कारण काय? भांडणाचं नेमकं कारण सर हेच आहे की 24 तारखेला मी सकाळी आंघोळ करून बाहेर आलो होतो। ती माझ्या आजीला एक संतोष बाजळ म्हणून व्यक्ती तो शिवाय देऊ लागला की शिवाय देऊ लागला। फक्त मी विचारायला गेलो की बाबा झालं काय झालं, नेमकं कारण काय आहे, की तो फक्त इतकं विचारलं आणि त्यांनी मला सरळ पूर्ण येऊन एकदमच माझ्या अंगावर हल्ला केला। मग किती लोक जखमी झालेले आहेत? हां, 7-8 जण आहे, आई बी आहे तिकडं।